नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत अत्यंत चविष्ट अशी पनीर भुर्जी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पनीर भुर्जीसाठी लागणारे साहित्य इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। पनीर आपल्याला खिसणीवर खिसून घ्यायचं आहे। त्यासाठी बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट आणि कोथिंबीर ही आपण पूर्वतयारी करून घेतलेली आहे। आता आपण पनीर छान खिसणीवर खिसून घेऊया। छान असं आपलं पनीर खिसून झालेलं आहे। आता आपण पुढची तयारी करूया। गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं छान फुललं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला छान गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला परतून झालेला आहे। यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट घालून घेऊया। यामुळे पनीर भुर्जीला खूप छान अशी टेस्ट येते। आता आपण इथे काही सुके मसाले घालून घेऊया। थोडीशी हळद, लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे छान तेलामध्ये एकदा मिक्स करून घेऊया। सुके मसाले छान परतून घ्यायचे आहेत। मसाले आपले छान परतून झालेले आहेत। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण इथे 1 चमचा मीठ घालून घेत आहोत। यामुळे लवकर टोमॅटो शिजण्यास मदत होते। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो शिजेपर्यंत आपण परतून घेऊया। छान असा टोमॅटो देखील मऊ झालेला आहे। टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी चिमूटभर इथे साखर घालायची आहे। यामुळे भाजीला देखील छान अशी चव येते। छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये मी 1 कप पाणी घालून घेत आहे। तुम्हाला अगदी सुकी हवी असेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर नाही केला तरी चालेल। मी इथे 1 कप पाण्याचा वापर केलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 1 वाफ काढून घेऊया। छान असे सर्व मसाले आपले एकजीव झालेले आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये किसलेलं पनीर घालून घ्यायचं आहे। पनीर घालून पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं आपलं पनीर देखील मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा किचन किंग मसाला घालत आहोत। तुम्ही इथे गरम मसाल्याचा देखील वापर करू शकता आणि बारीक केलेली कसुरी मेथी घालायची आहे। यामुळे पनीर भुर्जीला अगदी सुंदर असा सुगंध आणि चव येते। त्यामुळे कसुरी मेथी नक्की घाला। हे घालून छान मिक्स करून घेऊया। हे आपण मसाले सर्वात शेवटी घालत आहोत।
अजून चविष्ट होण्यासाठी इथे मी 1 चमचा बटर घालत आहे. यामुळे तर अत्यंत अशी चविष्ट आपली पनीर भुर्जी तयार होणार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया. तयार आहे आपली पनीर भुर्जी. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ काढून घेऊया. सुंदर अशी लाजवाब आपली पनीर भुर्जी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.